श्री गुरुचरित्रातील ही कथा तुमचे डोळे उघडेल. तुम्ही कधी अशा गुरुभक्तीबद्दल ऐकलंय जिथे साक्षात देवाने वर द्यायला यावं, पण भक्ताने देवाकडे काहीच न मागता फक्त आपल्या गुरूंना मागितलं. वेदधर्म नावाचे एक थोर गुरु होते. आपल्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी एक अजब अट ठेवली. ते म्हणाले, माझं शरीर रोगाने जर्जर होईल, मी अत्यंत कोपिष्ट होईल. अशा स्थितीत जो माझी 3 वर्ष सेवा करेल तोच माझा खरा शिष्य. त्यांचा दीपक नावाचा शिष्य या सेवेसाठी आनंदाने तयार झाला. गुरुजींनी मरणप्राय आजाराचं सोंग घेतलं. ते दीपकवर अकारण ओरडायचे, मारायचे, पण दीपकने कधीही चेहऱ्यावर चिडचिड न आणता माऊलीसारखी त्यांची सेवा केली. त्यांची ही अथांग भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, दीपक काहीतरी वर माग. त्यावर दीपक काय म्हणाला माहितीये? मला काहीच नको, फक्त माझ्या गुरूंचा आजार बरा करा आणि त्यांना सुख द्या. देवाने गुरूंना विचारून वर मागायला सांगितले. जेव्हा दीपक गुरुजींकडे गेला तेव्हा गुरुजी हसले आणि त्यांनी स्वतःच त्यांचा आजार नाहीसा केला. ती केवळ एक परीक्षा होती. आजच्या काळात आपण लगेच धीर सोडतो, पण गुरुचरित्रातील ही कथा शिकवते की संयम, निष्ठा आणि निरपेक्ष सेवा असेल तर देवही तुमच्यासाठी धावून येतो. श्री स्वामी समर्थ.